आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। 1 महिना माझ्यासाठी द्या, पुढील काळात तुमच्या सोबत राहीन। अक्षय कर्डिले। राहुरी विधानसभा पोटनिवडणूक अवघ्या 1 महिन्यावर येऊन ठेपलेली असून सर्व कार्यकर्त्यांनी तनमनानं 1 महिना माझ्यासाठी द्या, पुढील काळात मी तुमच्या सोबत राहील असं आवाहन करत भाजपाचे युवा नेते अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केलाय। राहुरी तालुक्यातील ताहराबाद या ठिकाणी झालेल्या बैठकीत त्यांनी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्षय कर्डिले यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। ताहराबाद येथील संतकवी महिपती महाराज सभामंडपात राहुरी नगर पाथर्डी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ही महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली। या बैठकीत आगामी निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी, प्रचाराची दिशा आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर सखोल चर्चा करण्यात आली। अक्षय कर्डिले यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत निवडणुकीतील रणनीती स्पष्ट केली। बूथ स्तरावरती अधिक बळकटी आणणे, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे आणि पक्षाच्या धोरणांचा प्रभावी प्रचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। यावेळी कर्डिले यांनी कार्यकर्त्यांना एकजूट ठेवत सकारात्मक वातावरण कायम करण्याचं आवाहन केलं। प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा आधारस्तंभ आहे, आपण सर्वांनी समन्वयानं काम केल्यास विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी वाबळेवाडी सोसायटीचे संचालक दादाभाऊ भिकाजी वाबळे यांनी भाजपात प्रवेश केलाय। आता गेल्या 2-3 दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने 23 एप्रिल या तारीख जाहीर केली। येणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत। गेल्या 2-3 दिवसापासून माझा राहुरी तालुक्यामध्ये गणवाईज दौरा चालू आहे। जनतेचा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय, कारण की ही जनता गेल्या 17 वर्षापासून आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे। साहेबांना कधीच या जनतेने एकटं सोडलेलं नाही आणि गेल्या 5 महिन्यापासून साहेब आपल्यात नाहीत। साहेब गेल्यापासून ही जनता पूर्णपणे माझ्यासोबत खंबीरपणे उभा आहे, मला प्रत्येक ठिकाणी साथ देते, म्हणून मला 100% विश्वास आहे ही जनता मला एकट्याला काही सोडणार नाही। येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला सर्व एक मताने मिळून चांगल्या पद्धतीने या निवडणुकीला साथ देतील हा पूर्ण विश्वास आहे। आणि पुढेही गेलो तरी साहेबांची आठवण प्रत्येकाला येते, कारण की व्यक्तिगत साहेबांचे व्यक्तीच्या प्रत्येकाशी संबंध गेल्या 17 वर्षामध्ये आपल्या राहुरी तालुक्यात प्रत्येकाशी तयार झाले। ते काय फक्त राजकीय संबंध नव्हते, तर भावनिक संबंध होते। प्रत्येकाचं सुख असू दुःख असू, कोणालाही व्यक्तिगत अडचण, सार्वजनिक विकास कामे असो, कुठलाही कार्यकाम असलं तर साहेबांशिवाय कुठल्याच गोष्टी करत नव्हते। काही जरी झालं तर साहेबांची पहिल्यांदा आठवण यायची, म्हणून आता या सगळ्या आठवणी मी फिरत असताना प्रत्येक व्यक्ती मला साहेबांची आठवण सांगतो की आमचं असं बोलणं झालं, साहेब आमच्या या कार्याला आलते, हा सभा मंडप साहेबांनी दिला, हा रस्ता साहेबांनी केलाय। म्हणजे जिथं जिथं फिरू प्रत्येक ठिकाणी साहेबांचा विकास कामाचाही ठसा आहे आणि प्रत्येकाशी संबंधही चांगल्या पद्धतीने आहेत। त्यामुळं निश्चित मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे जनता हा माझ्यासोबत राहून भविष्याची वाटचाल चांगल्या पद्धतीने करेल। माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटलं, आता आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी इच्छा व्यक्त केली की ही जागा व बारामतीची जागा दोन्ही जागा बिनविरोध झाल्या पाहिजेत, कारण की आदरणीय अजितदादा पवार साहेब व आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब या दोघांचंही आपल्या महाराष्ट्रात योगदान हे मोठ्या स्वरूपात गेल्या 3 पिढ्यांपासून आहे। म्हणून त्यांची इच्छा आहे की ही जागा बिनविरोध व्हावी, पण शेवट हा सर्व निर्णय ही भारतीय जनता पार्टी महायुती घेईल। पूर्णपणे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे पूर्णपणे ह्या गोष्टीची जबाबदारी घेऊन ते जे काही करतील तीच पूर्व दिशा, आणि हा निर्णय देखील त्यांचाच आहे। हे बिनविरोध करणे किंवा निवडणूक लढवणे हे पूर्ण ते ज्या पद्धतीने आपल्याला सांगतील त्याच पद्धतीने आपण सामोरे जाऊ।